मित्र हो नमस्कार. माझ्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मनस्वी स्वागत आहे. आजच्या आपल्या कथेचं शीर्षक आहे आजचा दिवस उद्याचं भविष्य. चला मग निश्चितच ही कथा तुम्हाला आवडेल. ऐकूया. आज सकाळी निखिल उठला तेव्हा त्याच्या मोबाईलवर 20 मिस्ड नोटिफिकेशन्स होते. रील्स, स्टेटस, गेम्स सगळं त्याला बोलावत होतं. तो स्वतःशी म्हणाला, आज फक्त थोडा टाइमपास करतो, उद्यापासून सिरियस होतो. तो थोडा टाइमपास 5 तासांपर्यंत गेला. आईने विचारलं, अभ्यास नाही का करायचा? तो चिडून म्हणाला, उद्या करेन ना. दुपार झाली, संध्याकाळ झाली, संपूर्ण दिवस निखिलने काहीच केलं नाही. रात्री तो बेडवर पडला आणि मोबाईल स्क्रोल करत होता. तेवढ्यात त्याला एक जुना फोटो दिसला, 3 वर्षापूर्वीचा. त्या फोटोमध्ये तो खूप उत्साही होता. डोळ्यात स्वप्न होती. फोटोच्या खाली त्याने स्वतःच लिहिलं होतं, एक दिवस मी काहीतरी मोठं करणार. तो काही क्षण शांत झाला आणि अचानक त्याला जाणवलं, 3 वर्ष झाली पण मी अजूनही तिथेच आहे. त्या रात्री त्याला झोप लागली नाही. त्याच्या डोक्यात एकच विचार फिरत होता, मी आजचा दिवस वाया घालवला आणि असा प्रत्येक दिवस वाया घालवत राहिलो तर माझं भविष्य काय असेल? इथेच स्टोरीला ट्विस्ट आहे. पुढच्या दिवशी सकाळी त्याने मोबाईल हातात घेतला, पण यावेळी तो स्क्रोल करायला नाही, तर एक नोट लिहायला बसला. तो लिहित होता, आजपासून रोज 2 तास अभ्यास, रोज एक नवी गोष्ट शिकायची, नो एक्सक्यूज. पहिल्या दिवशी खूप कठीण गेलं, दुसऱ्या दिवशी अजून कठीण, पण 30 दिवसांनी त्याला स्वतःमध्ये बदल दिसायला लागला. 90 दिवसांनी लोक त्याला सिरियसली घ्यायला लागले. 1 वर्षाने तोच निखिल एका चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेऊन उभा होता आणि त्या रात्री त्याने पुन्हा एक फोटो काढला, पण यावेळी कॅप्शन वेगळं होतं, स्वप्न पूर्ण होतात जर आजचा दिवस वाया घालवला नाही तर. आजच्या आपल्या गोष्टीचं मॉरल, एक जीवनाचा मोठा धडा, की उद्या कधीच येत नाही, सगळं आजपासून सुरू होतं. छोट्या सवयी रोज बदलल्या तर मोठं भविष्य तयार होतं. वेळ वाया घालवणं म्हणजे स्वतःचं भविष्य नष्ट करणं. डिसिप्लिन सुरुवातीला कठीण असतं, पण नंतर तेच तुमचं सर्वात मोठं शस्त्र बनतं. सर्वांना नमस्कार. माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.